श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण महाराजांची गुरुशिष्य परंपरा ह्याचा अभ्यास करत आहोत. महाराजांचे गुरु श्री तुकामाई आणि श्री तुकामाईंचे गुरु चिन्मयानंद. श्री तुकामाईंचे 3 मुख्य शिष्य होते आणि शिष्य तुकामाईंनी घडवले. तर त्यामध्ये महाराज आणि त्यासोबतच तुकामाईंनी 3 मुख्य शिष्य घडवले. त्यापैकी एक महाराज होते आणि महाराजांच्या आधी महाराजांना आपण म्हणू शकतो आजच्या भाषेत की सिनियर असे महाराजांचे गुरुबंधू होते. ते म्हणजे गोचरस्वामी आणि रावसाहेब शेवाळकर. त्यापैकी रावसाहेब शेवाळकर हे गृहस्थ होते आणि गोचरस्वामी हे हे ब्रह्मचारी होते. तर ह्या पद्धतीने तुकामाईंनी 3 मुख्य शिष्य घडवले. त्यातील महाराज हे एक आहेत. आता महाराजांनी कोणते शिष्य घडवले त्या संदर्भात आता आपण अभ्यास करत आहोत. आणि त्यापैकी सर्वात प्रथम आपण श्री आनंद सागर महाराज यांच्याविषयी आपण काल समजून घेतलं. महाराजांचे हे शिष्य अगदी लहानपणापासूनच संन्यस्त वृत्तीचे होते आणि ते ब्रह्मचारी होते आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक गोष्ट ते आचरण करत होते. आणि महाराजांच्या आधी त्यांचं निर्वाण झालेलं आहे आणि महाराजांच्या अस्थिसोबतच प्रयाग इथं विसर्जित करण्यात आलेले आहेत. असे हे श्री आनंद सागर. आता महाराजांचे जे दुसरे मुख्य शिष्य आहेत ते म्हणजे श्री ब्रह्मानंद. महाराजांच्या पश्चात महाराजांनी जे शिष्य घडवले आणि जे साधक घडवले त्यामध्ये जे मुख्य शिष्य होते ते आणि त्याचबरोबर जे सहयोगी शिष्य साधक होते त्या सर्वांनी महाराजांनी इतकं भरभक्कम बनवलेलं आहे त्यांना. आणि त्यामुळेच आज महाराजांच्या निर्याणानंतर सुद्धा आज महाराज 22 डिसेंबर 1913 साली महाराजांचं निर्वाण झालेलं आहे आणि आता 2025 चालू आहे. तर जवळजवळ 112 वर्ष महाराजांना देहत्याग करून झालेले आहेत. आणि महाराजांनी जी भक्कम गुरुशिष्य परंपरा पुढे निर्माण केली त्याचाच परिणाम असा आहे की आज गोंदवल्यामध्ये पूर्णतः वर्षाचे 365 दिवस हे अन्नदान चालू असतं. त्याचप्रमाणे गोसेवा तिथे चालू आहे. त्याचप्रमाणे गोंदवले इथं आज सुसज्ज एक हॉस्पिटलसुद्धा आहे. तरी हे सर्व कार्य आज महाराजांनी घडवलेले शिष्य करत आहेत. तर हे खूप मोठी भूमिका महाराजांच्या पश्चात त्यांच्या शिष्यांनी तिथं निभावलेली आहे. आता दुसरे शिष्य आहेत की श्री ब्रह्मानंद. श्री ब्रह्मानंद विजापुरातले जालिहाल नावाचे गाव श्री ब्रह्मानंद विजापुरातले जालिहाल नावाचे गाव तेथे रामभट्ट गाडगुळी नावाचे गृहस्थ राहत. त्यांना गुरुभट्ट, व्यंकटभट्ट आणि अनंत अशी 3 मुले. त्यांतील अनंत हाच पुढे ब्रह्मानंद या नावाने श्री महाराजांचा पट्टशिष्य म्हणून प्रसिद्धीस आला. अनंताचा जन्म शके 1780 झाला. लहानपणीच त्याच्या कुंडलीवरून हा पुढे मोठा संन्यासी होईल असे भविष्य वर्तविले गेले होते. लहानपणी अनंताने खूप संस्कृत व कानडी स्तोत्रे पाठ केली. पुढे मुंज झाल्यावर मुळगुंड येथे गुरुशास्त्री नावाचे एक विद्वान शास्त्री होते. त्यांच्याकडे तो अध्ययनासाठी गेला. तेथे त्याने 4 वर्षे तर्क, साहित्य, व्याकरण यांचा अभ्यास केला. पुढे केवळ वेदांत शास्त्र शिकण्यासाठी
तो गदग व सोरटूर येथे काही दिवस होता. विद्यापुरी होण्याच्या बेतात असता अकस्मात एक संकट उभे राहिले. अनंताच्या हाताच्या बोटावर कोडाचे पांढरे डाग दिसू लागले. पुष्कळ उपचार झाले. कष्टाने प्राप्त केलेली विद्या फुकट जाणार की काय असा धाक वाटू लागला. नुसता शास्त्रार्थ शिकण्याची व्यर्थता त्याला कळून आली. त्याचे वय 20 वर्षांचे. एकंदर जीवनाचा अर्थ काय हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याला या प्रश्नाचे उत्तर सांगणारे कोणीही भेटेना. त्याच्या चित्ताची अस्वस्थता वाढली. अनंत शास्त्री आता रानात जाऊन तासनतास जप करीत बसू लागले. एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला की तू व्यंकटापूरला जा, तेथे तुला सद्गुरूंची भेट होईल. त्याप्रमाणे ते व्यंकटापूरला आले. तेथेही त्यांची भजन पूजन जोरात सुरू केले. देवाजवळ ध्यास घेतला की मला सद्गुरू भेटव. तेथे व्यंकोबाचा दृष्टांत होऊन सद्गुरूच्या भेटीसाठी उत्तर हिंदुस्थानात जाण्याचा आदेश झाला. त्यानुसार अनंत शास्त्री नाशिकला रामाचे दर्शन घेऊन उत्तरेकडे गेले. इंदूरला भैयासाहेब मोडक यांच्याकडे श्री महाराजांची गाठ पडली. पहिल्या भेटीत त्यांना सद्गुरूची ओळख पटली नाही. ते उत्तर हिंदुस्थानाचा नाद सोडून नरसोबाच्या वाडीला आले. परंतु श्री दत्तांना त्यांना पुन्हा आदेश झाल्यावर इंदूरला ते श्री महाराजांकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह घेतला. परंतु श्री दत्तांचा त्यांना पुन्हा आदेश झाल्यावर इंदूरला ते श्री महाराजांच्याकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या चित्ताची होत असलेली तळमळ शांत झाली. श्री महाराजांनी त्यांचे नाव ब्रह्मानंद असे ठेवले व त्यांना नर्मदा काठी सर्वेश्वरीस जाऊन राहण्याची आज्ञा केली. तेथे 2.5 वर्षे तप केल्यावर त्यांचा ग्रंथीभेद झाला आणि त्यांना अष्टसात्विक भाव प्राप्त झाले. श्री महाराजांच्या आज्ञेवरून ब्रह्मानंद गोंदवल्यास आले. पुढे एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, झाडाखाली झाड वाढत नाही. हा एक कृपया तुम्ही लक्ष्मीचा प्रसाद म्हणून घ्यावा आणि कर्नाटकामध्ये जाऊन रामनामाचा प्रसार करावा. पुढे ब्रह्मानंदांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. ते 4 महिने या अवस्थेमध्ये होते. सन 1910 पासून ब्रह्मानंदांनी व्यंकटापूरकडे जास्त लक्ष घालण्याचे ठरविले. व्यंकोबाचे एक भव्य मंदिर त्यांनी तेथे बांधविले. भैयासाहेब मोडकांच्यामुळे श्री ब्रह्मानंदांना श्री महाराजांचा लाभ झाला म्हणून श्री ब्रह्मानंदांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. सन 1917 साली त्यांनी भैयासाहेबांना मोठ्या आग्रहाने रामनवमीसाठी इंदूरहून बेलधडीला बोलावून घेतले. भैयासाहेब 1 महिनाभर तेथे राहिले. त्यांना राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली होती. रोज संध्याकाळी श्री ब्रह्मानंद भैयासाहेबांच्या खोलीवर जायचे व दोघेजण तंबाखू खायचे. एके दिवशी काही कारणाने उशीर झाला आणि अगदी दिवे लागणीचे सुमारास श्री ब्रह्मानंद त्यांच्या खोलीवर गेले. त्या दिवशी सकाळपासून भैयासाहेबांच्या मनात निराळीच खळबळ चालू होती. श्री ब्रह्मानंद खोलीत आल्याबरोबर भैयासाहेबांनी त्यांना आलिंगन दिले व केविलवाणेपणे म्हणाले, तुम्ही श्री महाराजांकडे आमच्या मागून आलात, पण आपले काम करून घेतलेत. आम्ही मात्र तसेच राहिलो. हे ऐकून श्री ब्रह्मानंद शांतपणे म्हणाले, ते असू द्या, आधी मला तंबाखू द्या. अंधार पडलेला असल्यामुळे कोनाड्यात ठेवलेली चंची भैयासाहेब शोधू लागले. त्यांनी 2-3 कोनाडे शोधले, पण त्यांची चंची काही सापडेना. इतक्यात कोणी खोलीमध्ये कंदील आणला आणि एका कोनाड्यात चंची लगेच सापडली. ती हातामध्ये घेत श्री ब्रह्मानंद बोलले, भैयासाहेब, हे बघा, तुम्हीच ठेवलेली चंची तुम्हाला सापडली नाही, पण दिवा आल्याबरोबर लगेच सापडली. परमार्थामध्ये अगदी तसेच आहे. गुरुकृपा झाली की आपल्याला आपल्याशीच कळते. तुम्ही काळजी करू नका, महाराज तुमच्यावर कृपा करतील. हे ऐकून भैयासाहेबांचा जीव शांत झाला. सन 1918 मध्ये श्री ब्रह्मानंदांना 60वे वर्ष लागले. त्यांचा दम्याचा विकार बळावू लागला. आपल्या देहावसनाची त्यांना आधी कल्पना होती. एके दिवशी बोलता बोलता ते म्हणाले, अरे
बेटांनो, आनंद सागर गेले, महाराज गेले, आता मी किती दिवस मागे राहायचे? मी जर कदाचित मेलो तर नाम घेत माझे शरीर नदीमध्ये सोडून द्या आणि कोणी रडू नका. शेवटी एके दिवशी श्री महाराजांचे नामस्मरण करीत हा महापुरुष अनंतात विलीन झाला. श्री ब्रह्मानंदांनी आपल्या आयुष्यात उपासना मार्गाचा खूप प्रचार केला. संबंध कर्नाटक हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. श्री महाराज हे प्रत्यक्ष देव आहेत अशी त्यांची खात्री होती. श्री चिन्मयानंद, श्री रामकृष्ण, श्री तुकामाई, श्री महाराज व श्री आनंदसागर या थोर पुरुषांच्या मालिकेत शोभणारा हा महापुरुष होता, यांत शंका नाही. तर असे हे श्री ब्रह्मानंद आहेत. आता श्री ब्रह्मानंद हे कर्नाटकातले आणि त्यांना अनुग्रह घेण्यासाठी इंदोरला जाण्याची आज्ञा झाली आणि त्यानुसार ते इंदोरला गेले. परंतु पहिल्या भेटीत महाराजांचा प्रभाव त्यांना वाटला नाही तितका आणि त्यामुळे ते नरसोबाच्या वाडीला आले आणि नरसोबाच्या वाडीमध्ये दत्तांनी त्यांना दृष्टांत दिला आणि पुन्हा इंदोरला जायला सांगितलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी पूर्णपणे महाराजांना शरण होऊन नामसाधना केली आणि महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्यानंतर 2.5 वर्ष श्री ब्रह्मानंदांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना पुन्हा आपल्या गावी जाऊन तिथं कर्नाटकात जाऊन तिथं त्यांनी सेवा करण्यास, नामाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार त्यांनी कर्नाटकात पूर्ण सेवा कार्य केले आणि महाराजांच्या निर्याणानंतर 1918 साली ब्रह्मानंदांनी सुद्धा देहत्याग केलेला आहे. तर हे असे श्री ब्रह्मानंद आहेत. पुढे सांगतात की अप्पासाहेब भडगावकर राहणारे पंढरपूरचे. श्री महाराजांचा व भडगावकर कुटुंबाचा जुना ऋणानुबंध होता. श्री महाराज पंढरपुरी अप्पासाहेबांच्या घरीच उतरत असत. अप्पासाहेब स्वभावाने कडक होते खरे, पण कोठेही गोंधळांतून व्यवस्था निर्माण करण्याचे चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचे सामर्थ्य हे गुण त्यांच्यापाशी होते. श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि महत्त्वाची कामे त्यांच्या अंगावर निर्धास्तपणे टाकीत. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर अप्पासाहेब लगेच पंढरपूरहून गोंदवल्यास आले आणि पुढील सर्व गोष्टी स्वतःच्या नजरेखाली त्यांनी करवून घेतल्या. दासबोधाचे मर्म ते मोठ्या खुबीने स्पष्ट करून सांगत. त्यांचे भजन देखील फार गोड व रसाळ असे. एका एकादशीला थोरल्या रामासमोर अप्पासाहेबांचे भजन झाले, ते फारच रंगले. त्यावेळी श्री महाराज इतके प्रसन्न झाले की स्वतःच्या अंगावरचा फरगोल काढून त्यांनी अप्पासाहेबांच्या अंगावर घातला. असा बहुगुणी साधक वृत्तीचा माणूस परमार्थात काहीसा मागे पडला. आपल्यानंतर श्री महाराजांपाशी येऊनही श्री ब्रह्मानंद पुढे गेले. याबद्दल अप्पासाहेबांच्या मनात थोडे वैषम्य होते. त्यांनी एकदा श्री महाराजांना स्पष्टच विचारले, महाराज, मला आपण 3 अवस्थांच्या पलीकडे का नेत नाही? त्यावर झटदिशी श्री महाराज म्हणाले, तुमचा पैशाचा वस्तूंचा लोभ अजून सुटत नाही म्हणून. श्री महाराज हुबळीला गेले त्यावेळी बरोबर अप्पासाहेब होते. रोज रेशमी कफण्या, शालजोड्या, फरगोल, माळा, मिठाई वगैरे पुष्कळ वस्तू श्री महाराजांच्या पुढे येत. गरिबांना बोलावून श्री महाराज त्या सगळ्या वाटून टाकीत. हे काम अप्पासाहेब करीत. पण एक फारच सुंदर जरीची रेशमी कफणी कोणीतरी श्री महाराजांना अर्पण केली. ती त्यांनी घालावी म्हणून अप्पासाहेबांनी ती घडी एका उशीत दडवून ठेवली. हुबळीहून निघताना श्री महाराज म्हणाले, अप्पासाहेब, इथे आलेले सगळे वाटून टाकले ना? त्यावर ते नुसते होय म्हणाले. पंढरपूरला येईपर्यंत आणखी अशाच वस्तू जमल्या. श्री महाराजांनी त्या देखील गरिबांना वाटून टाकल्या. शेवटी अग्निहोत्री नावाचा माणूस आला. त्याला देण्यास काही उरले नाही. तेव्हा अप्पासाहेब म्हणाले, शेजारच्या दुकानातून शालजोडी घेऊन येतो. त्यावर श्री महाराज स्मित करून म्हणाले, आणण्याची जरूर नाही. उशीत काही आहे का? ते द्यावे. अप्पासाहेबांनी मुकाट्याने ती सुंदर कफणी काढून आणली व श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्या हातात दिली. अग्निहोत्र्यांच्या अंगावर ती घालून श्री महाराज म्हणाले, ही कफनी यांना कशी शोभून दिसते नाही? असो,
श्री ब्रह्मानंद व आप्पासाहेब या दोघांनी गोंदवल्याच्या पुढील व्यवस्थेला प्रत्यक्ष रूप दिले. तर आता इथं श्री ब्रह्मानंद हे मूलतःच वैरागी वृत्ती असलेले होते आणि त्यांनी वेदांताचा आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. तरीसुद्धा त्यांना केवळ त्या शास्त्र अभ्यासानेच आपणाला आत्मसाक्षात्कार होणार नाही हे लक्षात आलं होतं आणि त्यामुळे ते त्यांचं मन त्या शास्त्र अध्ययनावरून सुद्धा उडालं आणि ते तासनतास शेतात जाऊन, रानात जाऊन, नदीकाठी जाऊन ध्यानस्थ बसू लागले आणि नामजप करू लागले. आणि त्यावेळीच महाराज त्यांच्या जीवनात गुरुरूपात आलेले आहेत आणि इंदोरला जाऊन त्यांनी नाम घेतले आणि त्यानंतर महाराजांच्या आज्ञेनुसार श्री ब्रह्मानंदांनी 2.5 वर्ष कठोर तपस्या केलेली आहे. आणि त्यामुळे इथे आपणाला सांगितलेलं आहे की ते 4 महिने जवळजवळ उन्मनी अवस्थेमध्ये होते. तर आणि त्यांची जे काही साधनेचे टप्पे असतात ते श्री ब्रह्मानंदांनी कमी वेळामध्ये खूप चांगल्या रीतीने पार केले होते, कारण त्यांचं वैराग्य तितकं तोडीचं होतं. तर त्यामुळे इतर साधकांपेक्षा मागाहून येऊन श्री ब्रह्मानंद हे साक्षात्कारात, अध्यात्मात पुढे गेलेले आहेत. आणि हीच गोष्ट अनेक साधकांना मनाला यायचं की ब्रह्मानंद एवढे पुढे गेले, तर त्यामुळे आपल्यात काय कमी आहे किंवा आपण अजून इतके पुढे गेलो नाही. तीच व्यथा बडगावकरांना पण होती, तीच व्यथा इंदूरच्या भैयासाहेब मोडकांना पण होती. तर इथे महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे की जे पंढरपूरचे बडगावकर होते त्यांना काही गोष्टीमध्ये अजूनही मोह होता आणि जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत अध्यात्मातल्या उच्च अवस्था गाठणं अवघड आहे. आणि हे महाराजांना ज्या वस्तू येत होत्या, भेटवस्तू येत होत्या, त्यामधील सुद्धा एक भेटवस्तू रेशमी कफनी महाराजांच्यासाठीच बडगावकरांनी बाजूला ठेवली होती. आणि बाकी सर्व वस्तू महाराजांना ज्या भेटवस्तू आल्या होत्या त्या महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी सर्वांना तिथं वाटल्या, परंतु ही कफनी बाकी त्यांनी महाराजांच्यासाठीच का होईना पण बाजूला ठेवली होती. त्यात त्यांचं मन महाराजांसाठी का होईना पण राहिलं होतं आणि ते देऊन टाकण्याची त्यांची इच्छा नव्हती. तर हे सर्व महाराज जाणत होते. आपले सद्गुरू आपल्या प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये लपलेले सर्वच भाव जाणत असतात आणि तेच महाराजांनी जाणलं होतं. आणि त्यामुळे शेवटी आलेल्या एका साधकाला महाराजांनी ती कफणीसुद्धा ब्रह्मानंदांना द्यायला सांगितली. तर या घटनेवरून लक्षात येतं की अनेकदा अनेकांना असं वाटतं की आम्ही तर इतक्या वर्षांपासून आहोत किंवा आमच्या नंतर आलेली एखादी व्यक्ती इतकी पुढे गेली आणि इतकी प्रगती केली, तर ती व्यक्ती का पुढे गेली हे पुढे गेलेली दिसतं सर्वांना, सर्वच साधकांना. परंतु ती व्यक्ती ज्या बळाने पुढे जाते तो महत्त्वाचा गुण म्हणजे ती व्यक्ती पूर्णतः विरक्त झालेली असते आणि त्या वैराग्याच्या बळावरती ती व्यक्ती पुढे जात असते आणि भगवंताच्या जवळ जात असते. आणि आपल्याला वैराग्य अंगी बाणवायचं नसतं, आपला मोह माया सर्व असतं आणि ते असतानाच आपणाला भगवंत हवा असतो. तर तसं पूर्ण अध्यात्मात प्रगती जर हवी असेल तर विरक्तीशिवाय, वैराग्याशिवाय दुसरा उपाय नाही. तर हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतायत की पुढचे साधक आहेत की भाऊसाहेब केतकर. भाऊसाहेब केतकर प्रपंचात राहून श्री महाराजांची पूर्ण कृपा संपादन करणारा हा शिष्योत्तम श्री महाराजांवर अलोट प्रेम करीत असे. भाऊसाहेबांचा जन्म सन 1847 झाला. भाऊसाहेबांनी मॅट्रिकच्या पुढे थोडेसे शिक्षण घेतल्यावर इंजिनिअरिंग खात्यात त्यांना नोकरी लागली. त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी त्यांची प्रथम श्री महाराजांशी भेट झाली. सन 1904 साली पेन्शन घेतल्यावर भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. दर महिन्याला पेन्शन आले की भाऊसाहेब ते श्री महाराजांच्या हवाली करत, श्री महाराज ते पैसे भाऊसाहेबांच्या मुलापाशी देत. भाऊसाहेबांना एकूण 9 वर्षे श्री महाराजांचा सहवास घडला. त्यांचे अंतःकरण अत्यंत परिणामक्षम होते. आपला प्रपंच श्री महाराजांना अर्पण केल्यामुळे मनाने त्या जंजाळातून ते पूर्ण मुक्त झाले होते. श्री महाराजांविषयी मनामध्ये सदैव
असणारा प्रेमाचा ओलावा हेच भाऊसाहेबांच्या परमार्थाचे साधन बनले. श्री महाराजांच्या शिवाय त्यांना क्षणभर चैन पडत नसे. श्री महाराज हे देवच आहेत अशी त्यांची खात्री होती. मुमुक्षूच्या परमार्थ मार्गात आड येणारी त्याची अहंता आणि ममता श्री महाराजांच्या ठाईच सर्व काही पाहण्याच्या वृत्तीमुळे भाऊसाहेबांच्या अंतःकरणाला शिवली सुद्धा नाही. श्री महाराजांनी एखादी गोष्ट करावयास सांगितली ती करताना भाऊसाहेब देहभान विसरून जात. मग स्वतःच्या देहकष्टांची ते पर्वा करीत नसत. कसेही आणि कितीही अपमान झाले तरी ते त्यांच्या लक्षांतही येत नसत. श्री महाराजांचे दिव्य प्रेरक आणि लोकोत्तर चरित्र अगदी जवळून पाहावयास मिळाल्यामुळे ते अक्षरशः वेडावून गेले होते. होणारी प्रत्येक गोष्ट ही श्री महाराजांच्या आज्ञेने आणि सर्वांच्या हिताकरिताच होत आहे असा त्यांचा विश्वास होता. ते गमतीने म्हणत, महाराजांना कर्तुम मन्यथा कर्तुम शक्ती आहे, परंतु एकच गोष्ट त्यांच्या या शक्तीबाहेरची आहे, ती म्हणजे कोणाचेही अहित श्री महाराज कोणाचेही कधीही अहित करू शकणार नाहीत. श्री महाराजांच्या ठिकाणी त्यांची असलेली अनन्य शरणता आणि अहंता ममतेचा विसर याच गोष्टींनी ते तरुण गेले. सन 1904 नंतरचे भाऊसाहेबांचे चरित्र श्री महाराजांच्या निकट सहवासामुळे पारमार्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे झाले. सामान्यांना त्यांच्या चरित्रात एकदम अद्भुत असे काही आढळणार नाही, परंतु मानापमान व निंदास्तुती यांबद्दल अनास्था, श्री महाराजांच्यावर विलक्षण निष्ठा, कधी कोणाचे अंतःकरण न दुखावता वागण्याची रीत आणि सदा सर्वदा नामस्मरण या गोष्टींनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष प्रकारचा मुलामा चढलेला होता. एकदा त्यांच्या धाकट्या मुलीची सासू भाऊसाहेबांच्या घरी आली आणि सुनेच्या तक्रारी सांगू लागली. ते सर्व ऐकून भाऊसाहेब शांतपणे म्हणाले, मुलीला मी नीट समजावून सांगेन, तुम्ही काळजी करू नये. हे त्यांचे शांत उत्तर ऐकून तिच्या रागाचा पारा आणखी चढला व ती म्हणाली, मुलीचे एक समजले, पण हा एवढा थेरडा झाला आहे याला हे समजू नये का? भाऊसाहेबाच्या कुटुंबाला आता मात्र राहावे ना. त्या म्हणाल्या, ऐकलं का, त्या आपल्याला काय बोलत आहेत? भाऊसाहेब म्हणाले, अगं त्या म्हणतात ते बरोबर आहे. मी आता म्हातारा झालो नाही का? प्रसंग साधाच, पण त्यामध्ये भाऊसाहेबांनी दाखविलेली शांत वृत्ती पाहिली म्हणजे ते मूर्तिमंत अक्रोध होते असे म्हणावेसे वाटते. प्रापंचिकदृष्ट्या भाऊसाहेब भाग्यवान होते. त्यांचे कुटुंब त्यांच्याशी समरस झालेले असल्याने आणि कुटुंबाचीही श्री महाराजांवर अत्यंत भक्ती असल्यामुळे त्यांना घरचा कधीही विरोध होत नसे. त्यांच्या घरगुती जीवनाला त्यामुळे एखाद्या पूर्वकालीन ऋषीच्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकदा त्यांना कोणी विचारले, भाऊसाहेब, तुम्हाला मृत्यूचे भय वाटते का? त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ 90 वर्षांचे होते. ते म्हणाले, मरणाचे भय वाटण्याचे कारण काय? मी सध्या इथे आहे तर महाराज जवळ आहेतच. बरे, मृत्यूमुळे इथून गेलो तरी जायचे महाराजांच्याकडेच, मग भीतीचे कारणच काय? श्री महाराजांच्याकडे बघण्याची भाऊसाहेबांची दृष्टी फार व्यापक होती. शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला नमस्कार करताना ते महाराज असे म्हणून नमस्कार करीत. मारुतीला, रामाला नमस्कार करतानाही तेच ते म्हणत, महाराज हेच आपले खरे देव. ज्या मंदिरात आपण जातो तेथे तरी महाराजच त्या रूपात असतात असे आपण समजायला काय हरकत आहे? तुमचा वेदांत मला कळत नाही, पण असे करायला महाराज नको म्हणणार नाहीत याची मला खात्री आहे. परमार्थामध्ये गुरु आज्ञा प्रमाण मानणे हे सर्वोत्तम साधन सांगितले आहे. भाऊसाहेबांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला आढळतो. 2 वर्षांचे लहान मूल ज्याप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगेल आणि तिच्या सांगण्याप्रमाणे वागेल, तसे भाऊसाहेबांचे श्री महाराजांशी वागणे असे. श्री महाराजांना अनेक लोक भेटण्यासाठी येत आणि अनेक प्रकारचे प्रश्न विचारित. श्री महाराज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असे देत की ज्याचा तो प्रश्न असे त्याला ते बरोबर कळावे, परंतु बहुतेक लोक त्यावर शंका काढून त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय असावा याचा काथाकूट करीत बसत. भाऊसाहेबांना हे अगदी पसंत नसे. ते म्हणत, महाराज इतके स्पष्ट सांगतात की त्याच्या अर्थाविषयी वाद उत्पन्न होण्याचे कारणच नाही. त्या शब्दांचा जो साधा सरळ अर्थ असेल तसे वागा, तोच महाराजांचा अर्थ आहे. भाऊसाहेबांना
एकदा एक स्वप्न पडले. स्वप्नात एक मनुष्य आला आणि त्यांना म्हणाला, मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलो आहे, ती मारू का? स्वप्नातच भाऊसाहेबांनी त्याला म्हटले, मारा, पण महाराजांना विचारून मारा. या स्वप्नावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जागेपणी तर भाऊसाहेब प्रत्येक गोष्ट श्री महाराजांना विचारून करीतच, परंतु ते त्यांचे विचारणे इतके मनापासूनचे असले पाहिजे की स्वप्नात देखील प्रसंग येता तेच उद्गार त्यांच्या तोंडून निघत. साधकाच्या दृष्टीने ही पायरी फार महत्त्वाची आहे. या वृत्तीमध्ये जी खरी शरणागती आणि अनन्यता आहे तिची किंमत फक्त भक्तांनाच कळेल आणि पवित्र अंतःकरणात उत्पन्न झालेले अत्यंत निष्काम व शुद्ध प्रेम ज्याच्याजवळ असेल त्यालाच हे साधेल. अशा माणसाला साधनाचे कष्ट करण्याचे कारण नाही. भाऊसाहेबांना ही प्रेम करण्याची विलक्षण युक्ती साधल्याने लांब दाढी वाढवून जंगलात तपश्चर्या करणाऱ्या विरक्तांना सुद्धा जे साधत नाही ते अहंकारित्व त्यांना प्रपंचातच साधले आणि ते धन्य झाले. भाऊसाहेब सन 1939 साली वयाच्या 92व्या वर्षी वारले. जाण्याचे अगोदर 8 दिवस घरातील मंडळींना त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. दरवर्षी गुरुपौर्णिमेचा आणि पुण्यतिथीचा उत्सव करीत जा. आल्या गेल्याला प्रेमाने अन्नपाणी देत जा आणि महाराजांना शेवटपर्यंत सोडू नका. त्यांच्या मृत्यूच्या आदलेच दिवशी गणपतराव दामले गोंदवल्याहून थेट मालाडला आले. भाऊसाहेबांना फार आनंद झाला. फार छान झाले असे म्हणून ते दामल्यांना नमस्कार करू लागले. दामल्यांनी झटकन श्री महाराजांच्या पादुका पुढे केल्या. डोके लववून भाऊसाहेबांनी नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीचे दिवशी सकाळी 9 वाजण्याचे सुमारास या थोर पुरुषाने देह ठेवला. आनंदसागर, ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब हे तिघेजण म्हणजे श्री महाराजांचे हृदय होते. आनंदसागर, ब्रह्मानंद आणि भाऊसाहेब हे तिघेजण म्हणजे श्री महाराजांचे हृदय होते. या त्रिमूर्तीने श्री महाराजांच्या वरून आपले सर्वस्व ओवाळून टाकून आपले कल्याण करून घेतले. श्री महाराज हेच त्यांचे ब्रह्म व ज्ञान होते. अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना, शक्य असेल तेव्हा नामस्मरण आणि आल्या गेलेल्याला प्रेमाने अन्नदान या श्री महाराजांना फार फार आवडणाऱ्या 3 गोष्टी या तिघांनी फारच निष्ठेने चालविल्या. श्री महाराज ज्या परंपरेमध्ये उत्पन्न झाले ती परंपरा या त्रिमूर्तींनी प्रभावीपणे चालू ठेवली. जगात शाश्वत असे काहीच नसते खरे, परंतु श्री महाराजांनी देह ठेवल्यावर जवळजवळ 30 वर्षे भाऊसाहेबांनी त्यांची आठवण अगदीच ताजी ठेवली. तर असे हे भाऊसाहेब केतकर हे जेव्हा त्यांना नोकरी लागली आणि तेव्हा वयाच्या 25व्या वर्षी भाऊसाहेबांची आणि महाराजांची पहिली भेट झाली. भाऊसाहेब केतकर कामानिमित्त म्हसवडला त्यांना जावं लागे आणि त्यावेळेला म्हसवडला जाताना ते गोंदवल्यात त्यांचा मुक्काम. ते तिथे असलेल्या मारुती मंदिरात भाऊसाहेब तिथं थांबले असता महाराजांची आणि त्यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळेला महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय चा अभ्यास करायला वाचन रोज नियमित करा असं सांगितलं होतं आणि त्यानुसार भाऊसाहेब ते 9व्या अध्यायाचा अभ्यास त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा ते नियमितपणे 9वा अध्यायाचं वाचन करत असे. आणि असे 25 वर्षामध्ये निघून जात आहेत आणि 25 वर्षानंतर भाऊसाहेबांची आणि महाराजांची गदगला भेट होते. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी महाराजांची आणि भाऊसाहेबांची पहिल्यांदा भेट होते. त्यानंतर 25 वर्षाचा कालावधीमध्ये जातो आणि त्यानंतर गदगला महाराजांची, जेव्हा महाराज गदगला असतात त्यावेळेला महाराजांची आणि भाऊसाहेबांची तिथं भेट होते. आणि तेव्हा भाऊसाहेबांचं काम हे सतत बदली असल्यामुळे ते गदगला तेव्हा होते, तेव्हा त्यांची तिथं भेट झालेली आहे. आणि तेव्हा महाराज विचारत आहेत की आपण आधी भेटलेलो आहोत आणि ती आठवण करून देतात महाराज त्यांना. आणि 9वा अध्यायाचं वाचन चालू आहे ना असं विचारतात. तर तेव्हा ते म्हणतात हो चालू आहे. तेव्हा महाराज म्हणतात म्हणूनच आपली भेट झालेली आहे. तर अशा रीतीने
त्यानंतर मग महाराज भाऊसाहेब केतकर हे जेव्हा निवृत्त होतात, सेवानिवृत्त होतात, त्यानंतर ते गोंदवले इथं राहतात आणि गोंदवले इथे येऊन राहतात आणि गोंदवल्यामध्ये महाराजांच्या सहवासात महाराजांचं निर्वाण होईपर्यंत 9 वर्षाचा कालावधी भाऊसाहेबांना दिवसरात्र महाराजांच्या समवेत सहवासात राहायला मिळालेला आहे. आणि त्यांच्या मंडळींचं सुद्धा महाराजांवरती नितांत प्रेम होतं आणि जे भाऊसाहेबांची जशी इच्छा होती त्यानुसार त्यांच्या मंडळीसुद्धा तशाच त्यांना सहयोगी होत्या आणि त्यामुळे त्यांचा संसार जो आहे तो एका ऋषींच्या आश्रमासारखा त्यांचा संसार होता. तर हे इथे बाबांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांवरती असलेली नितांत श्रद्धा, महाराजांच्या विषयी असलेलं नितांत प्रेम आणि महाराजांनी जसं सांगेल तसं करण्याची, आज्ञापालन करण्याची भाऊसाहेबांची तयारी होती आणि दिवसरात्र ते महाराजांच्या प्रेमात, महाराजांच्याच सहवासात ते राहत होते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करण्याची त्यांना सवय लागलेली होती. आणि त्यामुळेच त्यांच्या स्वप्नामध्ये पण जे एक आले होते की स्वप्न पडले आणि स्वप्नात एक मनुष्य आला आणि त्यांना म्हणाला, मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलो आहे, ती मारू का? तर ते म्हणतात, तुम्ही मारू शकता पण महाराजांना विचारा आणि मारा. ही एवढी त्यांची प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करण्याची त्यांची जी जागेपणी सवय होती तीच सवय त्यांची स्वप्नामध्ये पण होती. आणि कोणाही विषयी त्यांच्या मनात कधीही राग आला नाही, कोणाचं अंतःकरण त्यांनी दुखावलं नाही. तर ही घटना त्यांच्या मुलीची सासू आल्यानंतर त्यांचा अपमान करते तरीसुद्धा ते क्रोधित झाले नाही आहेत. तर अशा पद्धतीने हे सर्व गुण संसारात असूनसुद्धा भाऊसाहेब हे पूर्णतः महाराजांशी एकरूप झाल्यामुळे संसारात असूनसुद्धा एखादा ब्रह्मचारी जसा प्रगती करतो किंवा जसा एखादा योगी प्रगती करतो तशी प्रगती भाऊसाहेबांनी साधलेली होती. आणि महाराजांनी जसं सांगितलेलं होतं की त्यांच्या निर्वाणानंतर भाऊसाहेबांनी तिथं 12 वर्ष राहायचं आहे, त्यानुसार भाऊसाहेब केतकर तिथं गोंदवले इथं 12 वर्ष राहिलेले आहेत. आणि नंतर वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी देह त्यागलेला आहे. तर असे हे भाऊसाहेब केतकर आहेत. आणि महाराजांच्या पश्चात गोंदवले इथं राहून त्यांनी सर्व साधकांना आश्रमाची व्यवस्था तसंच साधकांना मार्गदर्शन हे कार्य केलेलं आहे. पुढे सांगते की पुढचे साधक आहेत हनुमंतराव कुलकर्णी. हे एक मोठे ज्ञानी व योगी पुरुष होऊन गेले. सन 1875च्या सुमारास कर्नाटकातील लकुंडी या गावी यांचा जन्म झाला. हे वयाच्या 7व्या वर्षी एकदा आपल्या मामाच्या गावी गेले असता श्री महाराज तेथे होते. त्यांनी त्याला पाहून हाक मारली व विचारले, बाळ स्नान झाले का? तो म्हणाला, नाही. श्री महाराजांनी सांगितले, बरे मग घरी जा, स्नान कर आणि आईजवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये. थोड्या वेळाने हा मुलगा आईला घेऊन आला. श्री महाराजांनी दोघांनाही अनुग्रह दिला आणि आईला सांगितले, माय हा मुलगा पुढे मोठा योगी होईल. त्यावेळेला श्री महाराजांनी हनुमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितले आणि त्या वयात ते त्याला कळले हे विशेष आहे. पुढे एका संस्कृत पंडिताच्या सहाय्याने पातंजल सूत्रे वाचून याने योगाभ्यासाला आरंभ केला. 1998 साली हनुमंतराव BSc पास झाले. सरकारने त्यांना पारनेर येथे प्लेग मामलेदार म्हणून नेमले. त्यांचा योगाभ्यास अद्याप चालूच होता. एके दिवशी संध्याकाळी फिरावयास गेले असता ते एका झाडाखाली बसले आणि तेथेच त्यांची समाधी लागली. या अवस्थेत ते 1.5 दिवस होते. पुढे त्यांनी नोकरी सोडून योगाभ्यासास फार निष्ठेने सुरुवात केली. कोणी आम्हाला योग शिकवा असे म्हटल्यास ते थोडेसे हसत आणि म्हणत, तुम्ही अगोदर संडासाच्या बाहेर या, मग काहीतरी सांगता येईल. अर्थात इंद्रियासक्तीला ते संडास म्हणत. हनुमंतरावांना समाधी सहज लागे. एकदा रात्री 9:30 वाजता हनुमंतरावांनी मोठ्याने श्रीराम जय जय
श्रीराम जयराम या मंत्राचा जप सुरू केला. पहाटे 4 वाजेपर्यंत ते तसाच जप करीत होते. श्री महाराजांवर त्यांची फार निष्ठा होती. त्यांचा भाचा नारप्पा याला ते म्हणत, नारप्पा काय सांगावे, महाराजांनी मला माणसांतून प्रेमाने देवत्वाकडे नेलं. ज्या वेळी मला अडचण येई त्यावेळी मी नामस्मरण करी आणि महाराजांना कळवळून हाक मारी. जन्मभर मी 2च गोष्टी केल्या, नामस्मरण आणि महाराजांचे ध्यान. शेवटी ते देह ठेवण्याच्या इच्छेने नारप्पाबरोबर प्रयागला गेले. देह गंगार्पण करण्यासाठी सकाळी हनुमंतराव गंगेवर गेले. त्यांनी आसन घातले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे नारप्पाने त्यांना बांधले. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असे म्हणून हनुमंतराव पाण्यामध्ये पडले. ते थोडे अंतर वाहून गेल्यावर नारप्पा रडू लागला. एकाएकी प्रवाहाबरोबर पुढे जाण्याचे थांबून हनुमंतराव परत येऊ लागले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू रडतोस का? तुला माहीत नाही का की जो मनुष्य निष्काम असतो त्याचे प्राण त्याला सोडून जात नाहीत. तो जिवंत असतानाच ब्रह्मरूप झाल्यामुळे मरणानंतरही ब्रह्मालाच जाऊन मिळतो. इतके सांगून हा महायोगी पुनरपी गंगा प्रवाहामध्ये पडला आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला. बापरे, काय अवस्था आहे. महाराजांचे एक एक साधक शिष्य काय सांगतायत की शेवटी देह ठेवण्याच्या इच्छेने नारप्पाबरोबर प्रयागला गेले. देह गंगार्पण करण्यासाठी सकाळी हनुमंतराव गंगेवर गेले. त्यांनी आसन घातले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे नारप्पाने त्यांना बांधले. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असे म्हणून हनुमंतराव पाण्यामध्ये पडले. ते थोडे अंतर वाहून गेल्यावर नारप्पा रडू लागला. एकाएकी प्रवाहाबरोबर पुढे जाण्याचे थांबून हनुमंतराव परत येऊ लागले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू रडतोस का? तुला माहीत नाही का की जो मनुष्य निष्काम असतो त्याचे प्राण त्याला सोडून जात नाहीत. तो जिवंत असतानाच ब्रह्मरूप झाल्यामुळे मरणानंतरही ब्रह्मालाच जाऊन मिळतो. इतके सांगून हा महायोगी पुनरपी गंगा प्रवाहामध्ये पडला आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला. असे हे हनुमंतराव कुलकर्णी लहान असतानाच 7वीत असताना हनुमंतराव कुलकर्णी वयाच्या 7व्या वर्षी एकदा आपल्या मामाच्या गावी गेले असता 7व्या वर्षी महाराजांनी यांना त्यांच्या आईबरोबर अनुग्रह दिलेला आहे आणि त्याचवेळी सांगितलेलं आहे की हा पुढे खूप मोठा योगी होणार आहे आणि त्यानुसार त्यांचं पुढे मार्गक्रमण सर्व झालेलं आहे आणि पातंजल योगसूत्रात त्यांचा पूर्ण प्रगती झालेली आहे आणि नामसाधना तर होतीच आणि त्यासोबत पातंजल योगसूत्रानुसार त्यांची योगक्रियेचा अभ्यास पूर्ण समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाणारं त्यांनी त्यात ते निष्णात होते आणि महाराजांनी जसं सांगितलं होतं तसंच त्यांनी नंतर पूर्ण योगाभ्यासाला वाहून घेतलं होतं आणि इथे त्यांचं निर्याणपण कसा विलक्षण त्यांनी साधला हे इथे सांगितलेलं आहे. पुढे आहे की भैयासाहेब मोडक हे इंदूरला राहणारे एक श्रीमंत गृहस्थ. श्री महाराजांची व त्यांची प्रथम गाठ पडली तेव्हा भैयासाहेब 16 वर्षांचे होते. पुढे महाराज इंदूरला गेले म्हणजे भैयासाहेबांकडेच उतरत. ते भैयासाहेबांना नेहमी म्हणत, भैयासाहेब, भगवंताचे खरे दर्शन झेपायला मनाची मोठी तयारी लागते, ती आपल्यापाशी आहे का? आपण विकल्प सोडून नाम घेऊ म्हणजे मनाची आपोआप तयारी होईल. मग काय हो, नको म्हटलं तरी राम पाठीमागे लागेल. पुढे भैयासाहेबांची सांपत्तिक स्थिती खालावली आणि ते पुण्याला येऊन राहिले. तेथे ते तुलसी रामायण सांगत. रामायणाबरोबर नेमाने ते रोज श्री महाराजांच्या चरित्रांतील एक प्रसंग सांगत. 1924 साली गोंदवल्याला श्री महाराजांची पुण्यतिथी झाल्यावर गणपतराव दामल्यांना भैयासाहेब म्हणाले, आता आम्ही चाललो. मला राम राम म्हणत अग्नी द्या. श्री महाराजांनी माझे सोनं केलं आहे. माझ्याबद्दल कोणी वाईट वाटून घेऊ नका. पुढे एके दिवशी सकाळी 11 वाजता स्नान करून ते संध्या करीत होते. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्यांनी हातात पाणी घेतले. श्रीराम जय राम जय जय राम म्हणून त्यांनी पाणी सोडले आणि त्यांचा प्राण गेला. महाराजांचे प्रत्येक शिष्यांनी महाराज हयातीत असताना
ज्यांनी देहत्याग केला त्या सर्व शिष्यांना महाराजांनी प्रत्यक्ष मदतही केली होती. आणि महाराजांच्या निर्याणानंतर सुद्धा ज्या शिष्यांनी देहत्याग केला त्या प्रत्येक शिष्यांनी आपली अवस्था नामातच त्यांनी देहत्याग केलेला आहे. भगवंताच्या अनुसंधानातच देहत्याग केलेला आहे. हे या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येत आहे. पुढे सांगतायत, आता हे भैयासाहेब मोडक जे आहेत हे इंदूरला असल्यामुळे आता आपल्याकडे इथे सगळे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास करतात किंवा दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत हे विशेष आपल्याकडे अभ्यास केला जातो. उत्तर भारतामध्ये सर्वत्र तुलसी रामायणाचा अभ्यास होतो. त्यामुळे भैयासाहेब मोडक तिथं असल्यामुळे त्यांचा हा तुलसी रामायणाचा अभ्यासाची त्यांना सवय होती. आणि ते पुण्यात आल्यानंतर सुद्धा हे फार श्रीमंत होते. आणि कारण ते तिकडच्या राजघराण्याशीच संबंधित होते आणि त्यांचं कामही ते घराण्याशीच संबंधित होते. तर त्यामुळे फार श्रीमंत होते. पण जेव्हा सगळी संस्थानं जी हे झाली, थोडी विलीनीकरण झालं सरकारमध्ये, त्यावेळेला कदाचित त्याच दरम्यान मग परिस्थिती सर्वच घराण्यात काम करणाऱ्या सर्वच मंत्र्यांची आणि राजे लोकांची पण पहिल्यासारखी राहिली नाही. तेव्हा कदाचित हे भैयासाहेब इंदूरहून पुण्याला आले असतील आणि तेव्हा मग ते तुलसी रामायण सांगत आणि तुलसी रामायणाबरोबर महाराजांच्या चरित्रातील रोज एक प्रसंग ते सर्वांना सांगत असत. असं त्यांनी सेवा केलेली आहे. तर इथे आणि सूर्याला अर्घ्य देत असताना त्यांनी नामस्मरण करत असता त्यांचे प्राण त्यांच्या देहातनं निघालेले आहेत. केवढी उच्च अवस्था आहे ही. आता पुढे सांगतायत, नीलकंठ बाबा लोखंडे. नीलकंठ बाबा लोखंडे हे श्री महाराजांचे निष्ठावान सेवक, शरीराने धिप्पाड, यांना लहानपणापासून श्री महाराजांनीच सांभाळले आणि त्यांच्या शिवाय कोणालाही हे मानित नसत. त्यांना श्री महाराजांनी पंढरपूरला राममंदिराची व्यवस्था राखण्यासाठी ठेवले होते. त्यांच्या वृत्तीचा एक विशेष म्हणजे हे अतिशय प्रेमळ असूनही आपले चित्त कोठे गुंतू देत नसत. त्यांचा रोजचा 5000 जप आणि पंचपदी म्हणण्याचा नियम असे तो त्यांनी कधीही चुकवला नाही. अंतकाळी नीळकंठ बाबांना प्लेग झाला. ते शेवटी वारंवार अभंग म्हणत तो असा, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. शेवटच्या क्षणी श्रीराम महाराज असं म्हणून त्यांनी प्राण सोडला. काय सांगतात, ह्यांचा रोज 5000चा जप आणि पंचपदी म्हणण्याचा नियम होता, तो त्यांनी कधीच चुकवला नाही. पुढे सांगतायत, पुढचे शिष्य आहेत की विश्वनाथ यांनी स्वतःबद्दलची माहिती कधी कोणास सांगितली नाही. ते म्हणत, महाराजच माझे सर्व काही आहेत. यांना पारमार्थिक गोष्टीची चर्चा करणे आवडत नसे. ते स्वतः चर्चा करीत नसले तरी वेदांत जाणत होते. दिवसभर ते सारखे काम करीत आणि ते करीत असता त्यांचे नामस्मरण चालू असे. एकदा यांची काही मंडळींशी कुरबुर झाली. त्यांना फार वाईट वाटले आणि त्यांनी श्री महाराजांना पत्र टाकले. श्री महाराजांनीही उपदेशात्मक असे उत्तर त्यांना ताबडतोब पाठविले. त्यात त्यांनी लिहिले होते, राम ठेवील ज्या स्थितीत त्यात मानी समाधान, हेच वैराग्याचे लक्षण जाण. आपले कर्तेपण टाकावे म्हणजे रामाला शरण जाता येते. श्री महाराजांचे ते पत्र म्हणजे विश्वनाथ म्हणत प्रत्यक्ष गीता आहे. असे हे महाराजांनी जे सांगितलेलं आहे. काय सांगतायत, महाराजांनी त्यांना काय उपदेश दिला की राम ठेवील ज्या स्थितीत त्यात मानी समाधान, हेच वैराग्याचे लक्षण जाण. आपले कर्तेपण टाकावे म्हणजे रामाला शरण जाता येते. श्री महाराजांचे ते पत्र म्हणजे विश्वनाथ म्हणत प्रत्यक्ष गीता आहे. तर असे हे श्री महाराज विश्वनाथ नावाचे साधक आहेत. पुढे सांगतायत, कृष्णशास्त्री उप्पिन बेटीगिरी. कृष्णशास्त्री उप्पिन बेटीगिरी हे कर्नाटकांतील अतिशय विद्वान संस्कृत पंडित. यांना विद्वान मुकुटमणी अशी पदवी होती. यांची व श्री महाराजांची भेट बेलधडीला झाली. श्री महाराजांनी त्यांचा बहुमान केला आणि त्यांना गोंदवल्यास बोलावले.
गोंदवल्यास असताना श्री महाराज एका शेतकऱ्याला परमात्मा सर्व करता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असता कृष्णशास्त्रींच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्री महाराजही तीच शंका काढून तिचे उत्तर देत असे बराच वेळ चालले. शेवटी श्री महाराज म्हणाले, हे बघ, शंकांना अंत नाही, तेव्हा विद्वानासारख्या शंका न घेता तू नाम घेत जा. हे शब्द ऐकून शास्त्री बुवा उमजले आणि त्वमेव शरणम मम म्हणून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज काशीमध्ये असताना शास्त्री बुवा बरोबर होते. शास्त्री बुवा व पंडित मदन मोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पंडित मालवीय हे एक मोठे संस्कृत कॉलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधान अध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु श्री महाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही. मात्र या निमित्ताने पंडित मालवीय येऊन श्री महाराजांना भेटून गेले. त्याचा त्यांच्यावर फार परिणाम झाल्याचे ते म्हणत. काशीमध्ये संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्री बुवा अध्यक्ष होते. संध्याकाळी 4 वाजता उघडे खांद्यावर पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्री बुवा सभेला पायी निघाले. श्री महाराज म्हणाले, छे, आपण अध्यक्ष शोभलो पाहिजे ना. श्री महाराजांनी भरजरी शाल शास्त्री बुवांना पांघरली. 2 चतुर माणसे बरोबर दिली आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविले. स्वतः पंडित मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले. कडेगावच्या साधूंनी एकदा शास्त्री बुवांना एक भारी शाल दिली. शास्त्री बुवांनी ती तेथेच एका गरीबाला देऊन टाकली व ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आपले चुकले शास्त्री बुवा. प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते. शास्त्री बुवा म्हणाले, हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही. काशीहून धारवाडला आल्यावर 1-2 वर्षातच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्री महाराज रोज त्यांच्या समाचाराला जात. शास्त्री बुवा श्री महाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री महाराजांशी बोलताना मात्र नेहमी जी महाराज, होय महाराज असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत 1920 साली झाला. तर असे हे शास्त्री बुवा आहेत. पुढे सांगतात श्री रामानंद उर्फ पांडुरंग बुवा. यांचा जन्म इसवी 1880 मध्ये झाला. बुवा लहानपणापासून अंगाला राख फासून जटा वाढवून राहत. श्री महाराजांनी त्यांना लग्न कराव्यास लावले. त्यांचा भजनाकडे जास्त ओढा. ते भजन म्हणतही चांगले. त्यांची काव्यशक्तीही फार मोठी होती. त्यांनी श्री महाराजांच्यावर अनेक सुंदर कवणे केली आहेत. 1937 साली बुवांनी गोंदवल्यास आपला देह ठेवला. आता यांना लग्न करायचं नसेल बहुतेक, पण परंतु महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी लग्न केलेलं आहे आणि महाराजांनी त्यांना करायला लावलं लग्न. आणि त्यानंतर त्यांना प्रपंच करत असताच परमार्थ साधण्यास महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे सांगतात शिवप्पा कुलकर्णी. साध्या प्रापंचिक मनुष्याने जर निष्ठेने व चिकाटीने नामस्मरण केले तर त्याला परमार्थ कसा साधता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे यांचे जीवन. हे PWD मध्ये नोकरीला होते. पेन्शन घेतल्यावर मुलांवर संसार सोपवून त्यांनी जपाच्या अभ्यासाला सुरुवात केली. 8-10 वर्षे अभ्यास झाल्यावर त्यांची प्रचिती त्यांना येऊ लागली. दुसऱ्याच्या मनांतील विचार समजणे वगैरे शक्ती प्राप्त होऊ लागल्या. परंतु हळूहळू त्यांचा जप कमी होऊ लागला. श्री महाराजांना अंतर्ज्ञानाने हे समजून त्यांचा संदेश आला की हे अनुभव म्हणजे परमार्थ मार्गावरील मैलाचे दगड आहेत. आपण बरोबर मार्गाने जात आहोत हे दाखविणे एवढेच त्यांचे काम. जप थांबवू नये. पुन्हा जप सुरू केल्यावर त्यांचे अंतःकरण शांत झाले. अंतकाली त्यांना श्री महाराजांचे आणि ब्रह्मानंदांचे दर्शन होऊन त्यांनी गदग येथे देह ठेवला. तर असे हे
साधक महाराजांचे साधक आणि इथे महाराजांनी यांना सावध केलेलं आहे की यांची जी निवृत्तीनंतर त्यांनी जे साधन सुरू केलं त्यानुसार त्यांची खूप प्रगती होऊ लागली आणि त्यांना दुसऱ्यांच्या अंतःकरणातील कळू लागेल. तर आणि जेव्हा अशी प्रगती होते तेव्हा थोडं आपलं जे साधन असतं ते मागे पडू लागतं. असंच त्यांचंसुद्धा झालं आणि तेव्हा मात्र महाराजांनी त्यांना सावध केलं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं साधन पूर्ववत जे चालू होतं तशा दृष्टीने त्यांनी चालू ठेवलेलं आहे. विविध अनुभूती येणं, विविध गोष्टी समजणं हे साधनेच्या मार्गावर हे सहज हे होत असतं. तर त्याकडे त्याने प्रभावित न होता आपलं साधन चालू ठेवणं हे आवश्यक आहे, हे महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे. तर असे पुढे सांगतायत की बळवंतराव घाणेकर हे ओव्हरसिवर होते. भाऊसाहेब केतकरांच्यामुळे हे श्री महाराजांच्या जवळ आले व त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली. आपण नोकरी सोडून पेन्शन घेऊन गोंदवल्यासला राहावे असे त्यांच्या मनाने घेतले, परंतु श्री महाराजांनी त्यांना परावृत्त केले. प्रपंचामध्ये राहून त्यांतील सर्व प्रसंगांना तोंड देत असता नामाचे अनुसंधान ठेवणे हे त्यांच्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे फार मोठ्या पारमार्थिक अधिकारापर्यंत जाऊन पोचले होते. पुढे सांगतायत की अण्णासाहेब मनोहर पुण्यामध्ये इंजिनियर होते. श्री महाराज म्हणजे त्यांचे देव. त्यांचा शब्द म्हणजे ते वेद प्रमाण मानित. त्यांचे नामाचे अनुसंधान अखंड चालू असे. शेवटी यांना अर्धांग झाला असता एकाने विचारले, महाराजांनी हे असे कसे केले? असे तुमच्या मनात येत असेल नाही? त्यांच्या डोळ्यात खळखळ पाणी आले. ते म्हणाले, छे छे, हा विचार माझ्या मनाला शिवतला सुद्धा नाही. माझ्या प्रारब्धाने हा आजार आला, पण त्यामध्ये सुद्धा माझे नाम पूर्ववत चालू आहे. ही महाराजांची खरी कृपा होय. काय सांगतायत की खूप मोठी गोष्ट आहे की मनोहर पुण्यामध्ये इंजिनियर होते. श्री महाराज म्हणजे त्यांचे देव. त्यांचा शब्द म्हणजे ते वेद प्रमाण मानित. यांचे नामाचे अनुसंधान अखंड चालू असे. शेवटी त्यांना अर्धांग झाला असता एकाने विचारले, महाराजांनी हे असे कसे केले? असे तुमच्या मनात येत असेल नाही? त्यांच्या डोळ्यात खळखळ पाणी आले. ते म्हणाले, छे छे, हा विचार माझ्या मनाला शिवला सुद्धा नाही. माझ्या प्रारब्धाने हा आजार आला, पण त्यामध्ये सुद्धा माझे नाम पूर्ववत चालू आहे. ही महाराजांची खरी कृपा होय. तर असे हे महाराजांचे सर्व शिष्य आहेत आणि अजूनही काही शिष्य आहेत की ज्यांच्याविषयी आपण उद्या वाचूयात. प्रत्येक शिष्याची विशेषता बाबांनी इथे, बाबा बेलसरे यांनी इथे आपणाला स्पष्ट केलेली आणि प्रत्येक शिष्या संदर्भात जे बाबांनी व्यक्त केलेलं आहे त्यातून सुद्धा आपणाला एक मुद्दे खूप शिकण्यासारखे आहेत. तर इथं आपण थांबूयात. एकच मिनिट. बाबांनी हे सर्वार्थाने असं अद्भुत असं महाराजांचं चरित्र लेखन केलेलं आहे की त्यामध्ये सर्वच आलेलं आहे. म्हणजे अगदी महाराजांनी घडवलेले शिष्य, त्यांची विशेषता, त्यांचे कुठे ते अडत होते, कुठे महाराजांनी त्यांना सावधान केलं, तर हे सर्व बाबांनी एवढं कष्ट उपसून केलेलं कार्य आहे. आता महाराजांचे महाराजांनी घडवलेले जे शिष्य आहेत त्यातील त्यांचे अजून काही शिष्यांविषयी आपलं वाचन होईल आणि त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे ह्या चरित्र ग्रंथाचा तो आहे महाराजांच्या शिकवणी. इथून पुढे उद्याचं वाचन झालं की त्यानंतर रविवारी कदाचित आपण सुट्टी घेऊ. थोडं एका ठिकाणी सत्संग आहे संध्याकाळी, तर उशीर होईल, तर त्याच्यामुळे जमलं तर घेऊ, नाही तर मग रविवारी सुट्टी. सोमवारपासून आपण महाराजांच्या शिकवणी तो अभ्यास सुरू करणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत महाराजांचं घराणं, महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांच्या निर्याणापर्यंत आणि महाराजांनी घडवलेल्या सर्व शिष्यांच्या विशेषता हे हा अर्धा चरित्र ग्रंथाचा भाग आहे. आणि अर्धा भाग आता म्हणजे हे आपल्याला प्रॅक्टिकली महाराजांनी कसं नामाचं अनुसंधान ठेवून स्वतः महाराज पूर्ण अवस्था गाठले आणि सर्वच आपल्या शिष्यांना
ती पूर्ण अवस्था गाठून देण्यास मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा ती गाठली. हे आपणाला शिकवलं ह्या सर्व 400 पानांमध्ये. आणि त्यानंतर नंतरची जी ग्रंथ आहे उर्वरित भाग, हा आता महाराजांच्या शिकवणी आहेत. महाराजांनी जी जी वाक्य उच्चारण केलेली आहेत त्या ती बोधवचनं, त्या वाक्यांचा सार इथे महाराजांच्या शिकवणीच्या रूपात बाबांनी दिलेला आहे. तो आपण पुढे अभ्यास करू. ते जवळजवळ 266 पानं आहेत. साधारणतः 1 महिना अजून आपला अभ्यास चालेल आणि मग महाराजांचं चरित्र ग्रंथाचा अभ्यास पूर्ण होईल. आता आपण नामस्मरण करूया थोडंसं. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.